हरे कृष्ण जय राधा माधव. हे जे सुंदर गीत आहे ते प्रवचनापूर्वी गायलं जातं आणि हे श्रील भक्तिविनोद ठाकूर यांनी लिहिलेलं आहे. तर ह्याचे जरा शब्द जाणून घेऊया. इथे प्रत्येक ठिकाणी कंसामध्ये जय जय असं लिहिलेलं आहे. म्हणजे काय आहे? जय जयकार असो. तर या गीतामध्ये भगवान श्रीकृष्णांचे काही गुण सांगितले आहेत, त्यांच्याबद्दल काही लीलांबद्दल त्यांची नावं घेतली आहेत आणि भगवंतांचा जय जयकार असो असं म्हटलेलं आहे. राधा माधव कुंज बिहारी. तर हे जे माधव आहेत तर भगवान श्रीकृष्णांचं एक नाव आहे माधव. मा म्हणजे लक्ष्मी देवी आणि धव म्हणजे पती. तर असे जे लक्ष्मी देवीचे पती आहेत भगवान श्रीकृष्ण, हे राधा माधव हे राधा राणीचे अतिशय प्रियतम आहेत आणि ते कुंज बिहारी. तर कुंज म्हणजे वन आणि बिहारी म्हणजे विहार करतात. तर असे हे भगवंत वृंदावनातील कुंजामध्ये वनामध्ये श्रीमती राधाराणीबरोबर विहार करतात. गोपी जन वल्लभ गिरीवर धारी. तर असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते गोपी जन, ज्या गोपी आहेत त्यांना वल्लभ म्हणजे अतिशय प्रिय आहेत. गिरीवर धारी. तर असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत ते केवळ 7 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर असा प्रचंड मोठा गोवर्धन पर्वत उचलून धरला. तर असे हे जे भगवंत आहेत त्यामुळे त्यांचं नाव पडलं गिरीवर. गिरीवर कोण आहे? गिरी म्हणजे पर्वत, वर म्हणजे श्रेष्ठ. हे गोवर्धन पर्वत आहे तो पर्वतांमधला श्रेष्ठ आहे. तर त्याला हे भगवंत आहेत ते धारण करणारे आहेत. म्हणून भगवंतांना म्हटलं जातं गिरीवर धारी, गोवर्धन पर्वत धारण करणारे. यशोदा नंदन. तर यशोदा माता आहे तिचे ते नंदन आहेत, पुत्र आहेत आणि यशोदा मातेला सदैव आनंद प्रदान करणारे आहेत. ब्रज जन रंजन. ब्रज म्हणजे वृंदावन, व्रज मंडल सगळं जे आहे तिथे जे जन आहेत व्रजवासी जे आहेत त्यांना रंजन. तर त्यांच्या हृदयाचं रंजन करणारे असे हे भगवंत आहेत. भगवंत विविध लीला करतात आणि हे व्रजवासी आहेत त्यांची आणि हे जे व्रजवासी आहेत त्यांच्याशी भगवंत विविध प्रकारे प्रेमाचं आदान प्रदान करतात आणि मनाला आनंद देतात. ब्रजवासियांचं मनोरंजन करतात. यमुना तीर वनचारी. तर यमुना नदी आहे त्याच्या तीर म्हणजे तटावर, किनाऱ्यावर भगवंत अनेकदा विहार करत असतात. तर या यमुना तीरावर अनेक सारी वनं आहेत आणि त्या वनामध्ये विचरण करणारे हे जे भगवंत आहेत त्यांचा जय जयकार असो. भाषांतर वाचूया. श्रीकृष्ण श्री राधा राणीचे प्रियतम आहेत. ते वृंदावनातील वनांमध्ये दिव्य माधुर्य लीला करतात. ते गोपीजनांचे वल्लभ आहेत आणि गिरी गोवर्धन पर्वताला धारण करणारे आहेत. ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे यशोदानंदन आहेत. व्रजवासींचे हृदय रंजन करणारे आहेत आणि यमुना नदी तटावर स्थित वनांमध्ये विचरण करणारे आहेत. असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना आपण सगळेच नमन करूया. श्री राधा माधव भगवान की जय. श्रील भक्तिविनोद ठाकूर की जय. हरी बोल.